नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमधून आपलं स्वागत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे या पक्षाचा 20वा वर्धापन दिन येत्या 9 मार्च रोजी साजरा होत आहे. या निमित्ताने पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांना विशेष संदेश दिला आहे. या संदेशात त्यांनी येत्या 10 मार्चपासून पक्षाची सदस्य नोंदणी मोहीम सुरू होत असल्याची घोषणा केली आहे. 10 मार्चपासून सदस्य नोंदणी. आता ही सदस्य नोंदणी रायगडावरून होत आहे. 9 मार्च रोजी रायगड किल्ला येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केलं जाईल आणि त्यानंतर सदस्य नोंदणी मोहिमेची सुरुवात करतील असं राज ठाकरेंनी जाहीर केलं आहे. एका पोस्टमध्ये, फेसबुक पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणतात की रायगड हा शिवाजी महाराजांच्या वास्तव्याचा तसेच शिवराज्याभिषेक सोहळ्याचा साक्षीदार आहे. त्यामुळे अशा पवित्र स्थळावरून तो मोहिमेचा प्रारंभ करण्यात येत आहे. ही सदस्य नोंदणी केवळ पक्ष कार्यकर्त्यांपुरती मर्यादित न ठेवता महाराष्ट्राला आकार द्यायची इच्छा ज्याची आहे त्या प्रत्येक व्यक्तीला या चळवळीत सहभागी करून घ्या. सध्याच्या परिस्थितीबद्दल नाराजी असलेल्या नागरिकांनाही नवनिर्माणाच्या ध्यासाशी जोडण्याचं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे. मोठी गोष्ट आहे. राज ठाकरे म्हणतात की यावेळी सदस्य नोंदणी डिजिटल स्वरूपातही केली जाणार आहे. किंवा पक्ष शाखांबाहेर स्टॉल्स लावण्यापुरतं मर्यादित न ठेवता बाजारपेठा, शाळा, मंदिरं, कॉलेज, मैदान, बागा यासारख्या गर्दीच्या ठिकाणी सदस्य नोंदणी केंद्रे उभारण्याचे निर्देश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांशी संवाद साधून त्यांना पक्षाशी जोडण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. या मोहिमेत आकड्यापेक्षा मराठी माणसाच्या भावना आणि महाराष्ट्रासाठी काम करण्याची तयारी महत्त्वाची असल्याचं राज ठाकरे म्हणतात. राज्यातील सध्याच्या परिस्थितीबद्दल लोकांच्या मनात किती नाराजी आहे हे या मोहिमेतून स्पष्ट होईल असं ते म्हणतात. 19 मार्च रोजी शिवाजी पार्कमध्ये गुढीपाडव्यानिमित्ताने कार्यकर्त्याशी राज ठाकरे भेटणार आहेत. एकूणच राज ठाकरेंनी या निमित्ताने एक नवीन घोषणा केली आहे. मनसेमध्ये नवीन प्राण फुंकण्याचं, त्यासाठी सदस्य नोंदणी सुरू करायचं त्यांनी जाहीर केलं आहे. तर कसा रिस्पॉन्स यांना मिळतो ते पाहायचं आपण. तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा. नमस्कार.